कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। चोर ओ चोर केंद्रात आणि राज्यात मतचोरी करून भाजप सत्तेत आले असून सरकारच्या या मतचोरीचा खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी पर्दाफाश केला आहे। मतचोरीबाबत राहुल गांधी देशपातळीवर जे मुद्दे मांडत आहेत तेच मुद्दे कराड तालुक्यातील कापिलचे गणेश पवार यांनी मांडले आहेत। बोगस मतदार सिद्ध झाल्यानंतरही त्यांच्या विरोधात कारवाई करीत नाहीत। त्यामुळे मतचोरीबाबत जिल्हा काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिला आहे। द बेस्ट थिंग टीम कराड। आज संबंध देशामध्ये मुद्दा हा चर्चेला आलेला आहे। मागच्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये शांतता आहे आणि ती देश पातळीवरती सुद्धा होती। आणि राहुल गांधींनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे वोट चोरी झालेली आहे चालू आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि ज्या प्रकारे देशामध्ये वातावरण आहे आणि लोकांच्या मध्ये भावना तयार झाली की हे सरकार हे वोट चोरीतून आलेलं आहे आणि राहुल गांधींनी हा आवाज बुलंद केलेला आहे। त्या आवाजाचा एक घटक म्हणून या ठिकाणी गणेशराव पवार ह्या विभागातील कापिलचे कार्यकर्ते त्यांचं हे दुसऱ्यांदा उपोषण होतंय आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये ते सिद्ध झालेलं आहे। पण हे सगळं कोण जाणीवपूर्वक करतंय? राहुलजी जे बोलतायत तेच पवार साहेब बोलतायत। त्यामुळे हा अतिशय महत्वाचा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे की अशी प्रक्रिया ज्यांनी घडवलेली आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे झाले पाहिजेत आणि ते जर दाखल झाले नाही तर कायम ही प्रक्रिया तशीच चालू राहणार आहे। त्याच्यामुळे जो या ठिकाणी गुन्हा सिद्ध झालेला आहे डबल नोंदणी केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि या जिल्ह्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी सन्माननीय गणेशराव पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आमचे दक्षिण कराड काँग्रेसचे अध्यक्ष आणि सगळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचा ह्या आंदोलन ह्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे। आणि गणेश पवारांची जी मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून ह्याच्यावरती कारवाई करण्यासाठी या आंदोलनामध्ये सक्रिय राहणार आहेत। काँग्रेसचे पदाधिकारी कधी आंदोलन करणार? हे बघा, या संदर्भामध्ये 12 तारखेला आम्ही सातारला मीटिंग घेतलेली आहे। तालुक्यामध्ये मुवमेंट चालू आहे। आज सकाळीच प्रदेशाध्यक्षांच्या बरोबर मी बोललोय आणि सातारला 11 तारखेला पण एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं होणार आहे आणि 12 तारखेला पूर्ण जिल्हाव्यापी आंदोलनाला आमची सुरुवात होणार आहे। त्या दृष्टीनं आमची मीटिंग 12 तारखेला सातारा या ठिकाणी आहे।